देवाज्ञा नारायण धारप भाग 16. दशरथ परत आला तेव्हा त्याला गीता बागेत हॉलमध्ये कुठेच दिसली नाही. शेवटी तो सरळ तिच्या खोलीकडेच गेला. गीताने खोलीचं दार उघडलं. "अरे दशरथ, ये ना आत." दशरथ आत आला. एका खुर्चीत बसला. "कसा काय गेला ऑफिसचा पहिला दिवस?" त्याने विचारलं. "ओके, म्हणजे चांगला गेला." "काय काम दिलं आहे?" "अरे दशरथ, ती कंपनी म्हणजे भलतंच मोठं प्रस्थ आहे. मी काय, त्यांच्या यंत्रातलं अगदी लहान चाक. तरीही पहिला दिवस म्हणजे..." "खरं सांगू का, माझी ही जी अपॉइंटमेंट झाली आहे ना, ती अगदी इर्रेग्युलर आहे. माझ्या डिपार्टमेंटचे हेड एक खंडेराव म्हणून आहेत. माणूस अगदी मिलिटरी खाक्याचा वाटला. माझी नेमणूक ज्या पद्धतीने झाली त्यावर हे खंडेराव अतिशय नाराज आहेत आणि आपली नाराजी लपवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही. तेव्हा स्वागत तर असं अगदी थंड झालं." "आणि मग?" दशरथने विचारलं. "लोकांच्या वागण्याला काहीही तर्काचे नियम लागू पडत नाहीत, नाही का? जे खंडेराव माझ्यावर गुरगुरत होते त्यांच्यात पाहता पाहता विलक्षण बदल झाला." गीता म्हणाली. तिला कारण माहीत होतं, पण ती कोणाजवळही बोलणार नव्हती. "ही वॉज सडनली व्हेरी सिम्पॅथेटिक. माझ्याबरोबर केबिनमधून बाहेर आले. खात्यातल्या लोकांशी माझी औपचारिक ओळख करून दिली. सर्वांनी मला सहकार्य द्यावे अशी आशा प्रकट केली." "म्हणजे सगळं ठीक आहे तर?" "हो." ऑफिसमधून आले ती परस्पर सोमनाथच्या बूथवर गेले. त्याला घेऊन बंड्याच्या घरी गेले. दशरथ, माझ्या मनात असा विचार आला की सोमनाथने बंड्याच्या घरीच राहावं, तो आणि मोत्यासुद्धा. चाणाक्ष दशरथ तिच्या स्पष्टीकरणासाठी थांबला होता. "मीना लग्न ठरवते आहे, माहीत आहे ना तुला?" "माहीत नव्हतं, पण त्यात काही मोठं नवल नाही." "तेव्हा ती मठातून जाणारच." "दशरथ, मला मठात पूर्वीसारखी सुरक्षितता वाटत नाही. 2 वेळा आपत्ती आली होती. दोन्ही वेळा तू हजर होतासच. सुदैवाने काही विपरीत घडलं नाही. पण आता तसे खरे कॉम्पिटंट आपण दोघंच आहोत. आपण दोघं तर दिवसभर बाहेर असणार. मला आपलं वाटतं मठात शक्य तितकी कमी माणसं असावीत. निदान बंड्या, सोमनाथ, आजी यांच्यासारखी अल्पवयीन किंवा वृद्ध, जराशी भोळी, जराशी असंरक्षित." "गीता, तू आचार्यांचा उल्लेखसुद्धा केला नाहीस. त्यांनीच हा मठ स्थापन केला आहे. त्यांनीच आपल्या सर्वांना इथे आणलं. दोन्ही घटना त्यांना माहीत आहेत. तुला नाही वाटत ते संरक्षणाचे काहीतरी उपाय योजतील?" "संरक्षण करणं त्यांना शक्य आहे की नाही मला माहीत नाही. पण मागच्या त्या जेवणघरात घडलेल्या प्रसंगाला आपण दोघांनीच तोंड दिलं. काल रात्री अचानक वीज गेली तेव्हा दरवाजाला स्फोटक लावून तूच खोली उघडलीस." "गीता, मला नाही वाटत आचार्य इतके अज्ञानी किंवा बेफिकीर किंवा असमर्थ असतील." त्याचा आवाज गंभीर होता. "मी तसं मुळीच म्हणत नाही. मनात जे विचार येतात ते मी तुला सांगितले. कदाचित कालांतराने माझ्या कल्पना बदलतीलही. पण एक गोष्ट खरी आहे. मठाचं व्यवस्थापनाचं जे काही काम आहे ते सोडून आचार्य इतर काय करतात याची आपल्याला काहीही कल्पना नाही." गीताला मनोमन जाणीव झाली की आपण दोघांनीही आचार्यांच्या संबंधात एक जराशी अनिश्चिततेची, सावधपणाची भूमिका घेतली आहे. या मानसिक संक्रमणामागे काय कारण होतं किंवा असावं याची तिला काहीही कल्पना नव्हती. पण तिची एक खात्री होती, माणसाचं मन मूर्ख नसतं. पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या एकूण एक सर्व यच्चयावत घटनांची नोंद मनात असते. त्यांची आपल्याला बाह्यतः जाणीवही नसते. काही अनुभव अगदी कडेकडेवरचे, ज्याला पेरिफेरल म्हणता येतील असे असतात, तर काही अत्यंत सूक्ष्म रूपात किंवा काळात आलेले असतात, ज्यांना सबलिमिनल म्हणता येईल. अशांच्या आधारावरच मनाची भूमिका घडवली जात असते. तेव्हा वरवर ती विसंगत वाटली तरी तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणंही योग्य नाही. जरा वेळाने दशरथ म्हणाला, "आज थकली असशील, बाहेर जायला नको, नाही का?" "नको, मी आरामच करते." दशरथ गेल्यावर ती खोलीतच खाटेवर आरामात पडून राहिली.
रात्रीच्या जेवणाला अजून अवकाश होता. तोपर्यंत विचार करायला वेळ होता. मघाशी मठावर आलेल्या आपत्तीचा उल्लेख होताना तिच्या मनात हेमांगीचा विचार आला होता. आचार्यांच्या फाईलमध्ये हेमांगीचा उल्लेख होता का? तिला काहीच आठवत नव्हतं. शिवाय सुरुवातीला तिने ती फाईल वाचली तेव्हा ती अगदीच नवखी, अप्रगल्भ होती. आता तिने जर ती फाईल पुन्हा एकदा वाचली तर कदाचित तिला जास्त अर्थबोध होण्याची शक्यता होती. शुभस्य शीघ्रम. आज रात्रीच जेवणानंतर आचार्यांची गाठ घेऊन त्यांच्याकडून ती फाईल आणायचं तिने ठरवलं. दशरथ, ती, सोमनाथ एकाच टेबलावर जेवायला बसले होते. मीना दशरथला शक्य तर टाळते हे गीताच्या ध्यानात आलं होतं आणि तिला त्याची गंमत वाटली होती. मीनासारखाच गीताचाही दशरथशी संबंध आला होता, पण ती त्या घटनेकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहू शकत होती. या मीनासारखी ती या चुकांचा बोजा सतत शिरावर वाहत राहून आयुष्यातला रंग घालवणार नव्हती. पण अर्थात शेवटी ज्याचं त्याच्यापाशी. मीना आणि आजी एका टेबलापाशी होत्या. धोंडू नेहमीसारखा जरासा एका बाजूला बसून जेवण घेत होता. सोमनाथचं लक्ष पायाशी घोटाळणाऱ्या मोत्याकडे होतं. आचार्यांची फाईल तू वाचलीस दशरथ? गीताने विचारलं. हो. तो गप्प बसला. केव्हा? म्हणजे इथे आल्या आल्या की काही दिवसांनंतर? तुझ्या प्रश्नाचा रोख मला समजत नाही. मग सांगते, ऐक. ती फाईल मी पहिल्याच दिवशी वाचली. त्यावेळी मला त्या मजकुरात फारसं कुतूहल नव्हतं. माझ्यासारखेच हे आणखी काही दुखावलेले, आयुष्याच्या अखेरीच्या क्षणापर्यंत पोचलेले जीव, एवढंच मनात आलं. आणि आता? ती गप्प बसताच दशरथने विचारलं. गेल्या 5-6 दिवसात खूपच घटना घडल्या आहेत, नाही का? मला वाटतं की या वेगवेगळ्या अनुभवातून गेल्यानंतर माझा पर्स्पेक्टिव्हच बदलला आहे. एनिवे, ती फाईल पुन्हा एकदा वाचावी असं वाटायला लागलं आहे. दशरथ तिच्याकडे एकटक नजरेने पाहत होता. काय आहे? काय पाहतो आहेस? काही विशेष आहे का? तिने विचारलं. तुझ्या पर्स्पेक्टिव्हचं म्हणतेस त्याचं काही सांगता येत नाही, पण तू स्वतः मात्र खूपच बदलली आहेस. तिने केवळ प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्या खेपेस मी तुला पाहिलं तेव्हा मला तू एक वैफल्यग्रस्त, निराश, कमकुवत मनाची गोंधळलेली स्त्री वाटत होतीस. मग आता? गीता, ही मनातली इम्प्रेशन असतात, नेमकी शब्दात मांडता येत नाहीत. पण आता तुझ्यात एक नवा आत्मविश्वास दिसतो. असं वाटतं की वाट्याला येईल ते मूकपणे स्वीकारायला तू आता तयार होणार नाहीस. परिस्थितीत, घटनांमध्ये किंवा स्वतःमध्येच काही ना काही बदल करून प्रसंगांना तू अगदी यशस्वीपणे सामोरी जाशील असं वाटतं. गीता एकदम काहीतरी बोलणार होती, पण जरा थांबून ती जराशा खालच्या आवाजात म्हणाली. दशरथ, तू म्हणतोस त्यात काही तथ्य असेलही, पण मला एक जाणवतं. बदल झाला आहे ही गोष्ट खरी आहे, आणि सर्व संसारच आपल्या विरुद्ध एखाद्या शत्रूसारखा उभा ठाकला आहे. अशी मनावर दडपण आणणारी जी एक सतत टोचणी असायची, तीही गेली आहे. जेवण आटोपल्यावर दशरथ त्याच्या खोलीत गेला होता आणि गीता आचार्यांच्या खोलीच्या दाराबाहेर उभी होती. आपली मागणी योग्य आहे का? ते आचार्यांना आवडेल का? त्यांची प्रतिक्रिया काय होईल? मनात अनेक प्रश्न होते. शेवटी तिने दारावर टकटक तर केलीच. या, मी मोकळाच आहे. आचार्यांचा आवाज आला. दारात तिला पाहून ते म्हणाले. अरे गीता, छान झालं आलीस. मला तुला भेटायचंच होतं. गीता त्यांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसली. कसा गेला ऑफिसमधला पहिला दिवस? कामाचा प्रकार जरा नवीन आहे, पण सर्वजण अतिशय फ्रेंडली आहेत. 2-3 दिवसात सर्व काही सवयीचं होईल. छान. तू काय बंड्याच्या घरी गेली होतीस? हो. हा सोमनाथ अगदी खंतावला होता त्याच्या भेटीसाठी. बंड्यातली सुधारणा आश्चर्यकारक आहे, नाही का? हो ना. आणि त्याच्या आईवडिलांना केवढा आनंद झाला आहे. हो, त्याच्या वडिलांनी मठाला खूपच मोठी देणगी दिली आहे. पण मला बंड्यात अचानक झालेल्या सुधारणेचं कोडं काही केल्या सुटत नाही. गीता काय बोलणार?
त्या विषयावर बोलण्याची तिची जागा नव्हती आणि तिला तो अधिकारही नव्हता. मी बंड्याला 3-4 वेळा तरी हिप्नॉसिसमध्ये घातला होता. प्रत्येक वेळी त्याला पोस्ट हिप्नॉटिक कमांडसुद्धा दिल्या होत्या, पण कशाचाही उपयोग झाला नव्हता. जाणीवेचे अनेक थर असतात. माझी अशी कल्पना झाली होती की त्याला बसलेला शॉक अगदी खोलवरच्या पातळीवर होता आणि माझ्या आज्ञा त्या पातळीपर्यंत पोचू शकत नव्हत्या. त्याच्या घरी तू पहिल्या खेपेस गेली होती तेव्हा नक्की काय झालं? ती भेट डोळ्यांसमोर आणत गीता म्हणाली, विशेष असं काही झाल्याचं मला आठवत नाही. तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला होता आणि त्याला रात्री कशी वेडीवाकडी भीतीदायक स्वप्न पडतात असं सांगत होता. केवळ ते सांगताना सुद्धा तो किती घाबरला होता. रात्रीत भयस्वप्नाच्या वेळी आणि ठिकाणी आपण एकटे नाही आहोत. आपल्या मदतीसाठी, आधारासाठी कोणीतरी हजर आहे अशी त्याच्या मनाची खात्री झाली तर कदाचित त्याला धीर येईल. अशा कल्पनेने मी त्याला एवढंच सांगितलं, बंड्या, असं काही भयानक दिसायला लागलं तर मला हाक मार. बस एवढंच. पण त्याचा किती विलक्षण परिणाम झाला आहे, आचार्य म्हणाले. खरं तर हीच गोष्ट त्याच्या मनात बिंबवायचा मी परोपरीने प्रयत्न केला आणि तोही त्याला हिप्नॉसिस खाली घालून, पण कशाचाही उपयोग झाला नाही. आणि तू त्याला सहज 2 शब्द सांगितलेस, त्याचा परिणाम जादूच्या कांडीसारखा झाला. तुला यात काही विशेष जाणवत नाही का? त्यांच्या प्रश्नाचा रोख न समजून गीता त्यांच्याकडे नुसतीच बघत राहिली. परवा वीज अचानक गेल्यावर तू त्या बंद खोलीतल्या पेटीचं झाकण अगदी सहज उघडलं होतंस, आठवतं? हो, पण त्याचा याच्याशी कसा काय संबंध येतो? सर्वसामान्यांपेक्षा तू वेगळी आहेस याचा विसर पडलेला दिसतो तुला. ती नवलाने आचार्यांकडे पाहतच राहिली. तिच्या अगदी साध्या शब्दात इतकी शक्ती असू शकेल? खरोखरच तसं असलं तर जगणंच कठीण होणार आहे. वात पेटवलेला फटाकाच हातात घेऊन वावरल्यासारखं होईल. तिचा यावर विश्वास बसत नव्हता. तिच्यात झालेल्या बदलाचा कदाचित इथे संबंध असण्याची शक्यता होती, पण 1+1 म्हणजे 2 इतका तो सरळ सोपा असणार नाही, तिला मनोमन वाटत होतं. बाह्यसृष्टीतल्या जड आणि तरल घटनांवर इतका सहजासहजी प्रभाव पडणं अशक्यच आहे, तिला वाटत होतं. मी त्या दृष्टीने विचारच केला नव्हता, आचार्य. मग आता कर. असे शक्तींचे उत्पात होतात, पण मागे काहीतरी खूण ठेवूनच जातात. तू नीट विचार कर. आचार्य, खरं तर मी वेगळ्याच एका कारणासाठी तुमची गाठ घेतली. सुरुवातीला तुम्ही मला एक फाईल वाचायला दिली होती. ती पुन्हा एकदा वाचावी असं वाटतं. ठीक आहे, देतो की. आणखी एक आहे. त्या फाईलमध्ये अगदी मोजक्याच लोकांचा उल्लेख आहे, पण मठात खूप जण येऊन गेले असतील ना? त्यांच्या नोंदी जर तुमच्याजवळ असतील तर? अर्थात आहेत. मग त्या वाचायची मला परवानगी द्याल? अर्थात देईन, आनंदाने देईन. पण कशासाठी हे सांगशील का? मी तुम्हाला मनातला खरा विचार सांगते. अशा आकस्मिक आपत्तीने मूलभूत बदल झालेली मी काही एकटीच नसणार. उदाहरणार्थ हेमांगी, आणखी कोणी कोणी असतील. आचार्य काही वेळ काहीच बोलले नाहीत. आचार्य, तुझ्यासारखे आणखी होते गीता, पण त्यांचा अभ्यास करण्याची मला संधीच मिळाली नाही. काहींनी मठात राहायला नकार दिला, काहींना काळाने आपल्यातून हिरावून नेलं. मी त्या नोंदी वाचाव्यात अशी तुमची खरी इच्छा असेल तरच त्या मला द्या. अगदी अवश्य देतो. त्यांनी टेबलाचा ड्रॉवर पुढे ओढला. त्यात जरा शोधाशोध करून 2 पातळसर फाईली बाहेर काढल्या. त्या गीताकडे सारत ते म्हणाले, सध्या या हाताशी आहेत त्या ने. बाकीच्या शोधून काढून 1-2 दिवसात तुला देतो. ठीक आहे? फाईली पुढे ओढत गीता म्हणाली, आचार्य, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवत आहात. विश्वास? गीता, मीच तुला मठात आणलं आहे. तरीही हे अहवाल गुप्तच आहेत नाही का? मुद्दाम गुप्त ठेवले आहेत असं नाही, पण त्यांची जाहीर चर्चाही केलेली नाही. तेच मी म्हणते, म्हणूनच तुमचे आभार मानते.
आचार्यांनी एक हात हवेत हलवून तिचे शब्द ऐकले न ऐकलेसे केले. त्यांचा निरोप घेऊन गीता त्यांच्या खोलीबाहेर पडली. खोलीत आल्या आल्या कॉटवर बसून तिने त्या फाईली समोर घेतल्या. जी फाईल तिने आधी वाचली होती ती आत्तापुरती तिने बाजूला ठेवली. दुसरी वाचायला घेतली. तशा नोंदी त्रोटकच होत्या, पण 2 नावांनी तिचं लक्ष वेधून घेतलं. एक महेंद्र आणि दुसरी संगीता. महेंद्रने मठात यायलाच नकार दिला होता. आचार्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा म्हटलं तर महेंद्रला आपल्या स्वतःमध्ये झालेला बदल जाणवत होता. मठात यायला दिलेला नकार त्याच्याशी याचा काही संबंध होता का? दुसरी संगीता, 17च्या आसपासच्या वयाची मुलगी. ती मठात आली होती, पण त्या पेटीतला अनुभव घेताच ती मठात एक क्षणभरही राहायला तयार नव्हती. तिच्या संबंधातल्या मजकुरात गीताला काहीतरी खटकत होतं. तो सर्व मजकूर 2-3दा वाचताच ते तिच्या ध्यानात आलं. आचार्यांनी लिहिलं होतं की घंटेचा आवाज ऐकून 5-7 सेकंदातच ते त्या खोलीत आले. तेव्हा त्यांना दिसलं होतं की संगीता खोलीच्या कोपऱ्यात शरीराची जुडी करून बसली होती. पण त्या पेटीचं झाकण कसं उघडलं? ती स्वतः त्या पेटीत अडकलेली असताना तिने झाकण उघडण्याचा अगदी शर्थीचा प्रयत्न केला होता, पण झाकण तसूभरही हललं नव्हतं. वास्तविक त्याचीच आचार्य आणि दशरथ यांना काळजी वाटत होती. मग संगीता पेटीबाहेर कशी आली? ही गोष्ट आचार्यांच्या लक्षात आलेली असणारच, पण त्यानंतर संगीताने मठात क्षणभरही राहायला नकार दिला होता. त्यामुळे आचार्यांना काही शोध घेण्याची संधीच मिळाली नाही. पण संगीताचा मठ सोडण्याचा अट्टाहास हा त्या पेटीत आलेल्या अनुभवाशी संबंधित होता का? त्या अनुभवाचा परिणाम म्हणून? फाईलमध्ये आणखीही नावं होती, पण त्यांच्या केस हिस्ट्रीमध्ये खास लक्ष वेधून घेण्यासारखं काही नव्हतं. हा महेंद्र आणि ही संगीता, आणखी कोणाशी तरी यावर चर्चा करायला हवी. आचार्य तर नाहीतच. उरला दशरथ. ती तशीच उठली. दशरथच्या खोलीपाशी आली. दारावर हलकेच थाप मारली. 5-1 सेकंदात दशरथने दार उघडलं. तो अजून बाहेरच्याच कपड्यात होता. झोपायच्या तयारीला लागला होता. गीताला पाहून त्याला नवल वाटलं असलं तर ते त्याच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. गीता खोलीत आली. आपल्या मागे तिने दार लोटून घेतलं आणि मग खुर्चीत बसत तिने ती फाईल दशरथ समोर केली. आचार्यांकडून आत्ताच मागून आणली आहे, गीता म्हणाली. त्यात 2 नोंदी आहेत. एक महेंद्र, दुसरी संगीता. दोन्हींनी मला अस्वस्थ केलं आहे. तू एकदा त्या वाच. काही न बोलता त्याने फाईल हातात घेतली. त्या 2ही नोंदी वाचल्या. मग पुन्हा एकदा सावकाशीने वाचल्या. फाईल टेबलावर ठेवत तो म्हणाला, आता सांग. ते दोघंही आपल्यासारखेच अतिरेकाच्या अनुभवातून गेले होते. महेंद्रने मठात यायला साफ नकार दिला आणि ती संगीता, ती इथे आली, पण त्या सेन्सरी डेप्रिवेशनची टेस्ट होताच तिने घरी जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर तिची टेस्ट पुरी झालीच नाही. आचार्य खोलीत गेले तेव्हा ती खोलीच्या कोपऱ्यात अंग मुडपून बसली होती. तुझ्या लक्षात आलं का? हो, पेटीचं झाकण उघडायला तिला बाहेरची मदत लागली नव्हती. बरोबर. आणि झाकण अतिशय जड आहे, मी अनुभवाने सांगू शकते. पण जर तिला झाकण उघडता येत होतं तर तिने घंटी का वाजवली? कदाचित ती सुरुवातीची क्षणिक प्रतिक्रिया असेल. मीही आधी घंटी वाजवण्याचा खूप प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणी मी झाकण उघडू शकले. म्हणजे त्या संगीतालाही ते जरा वेळ गेल्यानंतर जमलं असेल. दशरथ, या साऱ्या कल्पना आहेत. काय झालं असावं त्याबद्दल हे अंदाज आहेत. मला दुसरंच सुचवायचं होतं. सांग ना. आचार्यांच्या फाईलमध्ये प्रथम नावाखेरीज इतर काहीही माहिती दिलेली नाही. संपूर्ण नावं नाहीत, पत्ता नाही, तारीख नाही, काही नाही. जरा वेळ थांबून गीता म्हणाली, दशरथ, मला ते वाचल्यापासून वाटतंय की या दोघांची गाठ घ्यायला हवी. म्हणून तर तुझ्याकडे आले. त्या दोघांना अपघात कसे झाले ते नोंदलेलं आहे. तेवढ्या माहितीच्या आधारावर तुला त्या दोघांची नावं, गावं, पत्ता अशी सगळी माहिती काढता येईल का? पण आचार्यांजवळ ती सर्व माहिती असेल की? नो,
गीता एकदम म्हणाली आणि मग स्वतःच्या आवेगाने ती स्वतःच जरा वरमल्यासारखी झाली. यू हॅव टू एक्सप्लेन युअरसेल्फ. मी काहीही स्पष्टीकरण देऊ शकत नाही. नाहीतरी आचार्यांनी आपल्याला दोघांना त्यांच्या या कार्यामागचं हेतू शोधून काढायचं एक आव्हानच दिलेलं आहे. गीता ही सारवासारव आहे आणि तुलाही ते माहीत आहे. हो, हे बघ, मी तुझी मदत मागायला आलेली आहे. ती मदत तू मला करणार आहेस का वादावादी करत बसणार आहेस? मी मदत करणार आहे ही तुझी खात्री होती, हो की नाही? हो. मग ठीक आहे, पण तू माझ्याशी मोकळेपणाने बोललेली नाहीस. ते खरं आहे, पण त्याचं कारण हे आहे की माझ्याच मनातले विचार सुस्पष्ट नाहीत. अमुक एक करायला हवं अशी खात्री वाटते, पण त्या कृतीमागचं कारण विचारलं तर मला सांगता यायचं नाही. ठेवून जाते फाईल इथे आणि आता खोलीत जा आणि शांत झोप. सकाळपासून धावपळ चाललेली आहे ना? गीता खुर्चीतून उठली आणि त्याच्या खोलीबाहेर पडली. तिला वाटलं आपले दोघांचे संबंध किती सहजतेचे आणि नैसर्गिक आहेत. ती खोलीत आली आणि 5-7 मिनिटात गादीवर पहुडली सुद्धा. आत्ताच्या आत्ता दशरथच्या कानावर सर्व काही घातलं ही फार चांगली गोष्ट झाली. झोपेत जाण्याच्या क्षणीचा मनातला हा शेवटचा विचार होता. सकाळी 7च्या सुमारास तिला जाग आली. जाग आल्या क्षणीच्या पहिल्याच सेकंदात तिच्या ध्यानात आलं, आज ती रिकामटेकड्यासारखी बसणार नाही. नोकरीवर जायचं आहे, ती वेळ पाळायची आहे, मीनासारखीच. मीनाच्या संबंधात आचार्यांशी काहीही बोलायचं नाही, तो चुगलखोरपणा होईल, अशी तिने दशरथशी बोलताना घमेंड मारली होती. मग ती आचार्यांशी अशी भडाभडा का बोलली? म्हणजे शेवटी माणसाच्या हातून कळत नकळत मूर्खपणा होतच असतो. सकाळी चहा घेत असताना दशरथची भेट झाली. बाहेर पडायच्या तयारीनेच तो आलेला दिसला. चहासाठी तिच्या शेजारी बसता बसता तो हलक्या आवाजात म्हणाला, जाताना तुझ्याकडची ती दुसरी फाईल घेऊन जाणार आहे, ओके? त्याच्या मनात काय होतं ते विचारायच्या भानगडीत ती पडली नाही. 9:45 वाजता ती बाहेर पडली तेव्हा मावशींनी तिच्यासाठी बनवलेला डबा घेऊनच ती निघाली. आदल्या दिवशीचा ताण आता अजिबात जाणवत नव्हता. 10ला एखादं मिनिट कमी असतानाच ती ऑफिसमध्ये हजर झाली. जे काही हजर होते त्यांच्या प्रतिक्रियेवरून एक उघड झालं, त्यांनी तिला आपल्यापैकी एक म्हणून स्वीकारलं होतं. सकाळचं काम, लंच ब्रेक, नंतरचं काम, जवळजवळ पहिल्या दिवसाचीच पुनरावृत्ती. 5च्या ठोक्याला ती ऑफिस बाहेर पडली. पण मोठ्या इमारतीबाहेर पाऊल टाकताच तिच्यासाठी एक आश्चर्य होतं. पायऱ्यांपाशीच दशरथ उभा होता, अर्थात तिची वाट पाहत. दशरथ तू? ती नवलाने म्हणाली. हो, अर्थात मी तुझ्यासाठीच थांबलो होतो, चल. दोघं रस्त्यावरून बरोबर चालायला लागले. काल तू माझ्यावर एक काम सोपवलं होतंस, आठवतं? हो, तो महेंद्र आणि ती संगीता. हो, महेंद्र आणि संगीता. मी दोघांची नावं, पत्ते, सर्व काही माहिती मिळवली आहे. दशरथने ती माहिती मिळवण्यासाठी त्याला किती धावाधाव करावी लागली, किती जुन्या ओळखी वापराव्या लागल्या याचा उल्लेखही केला नाही. तेव्हा तुझं काम झालं आहे. आता तुझा काय विचार आहे? दोघं शहरातच आहेत? हो. आपल्याला त्यांची भेट घेता आली तर? का नाही येणार? फक्त दोघांची एका दिवशी जमणार नाही, कारण दोघं शहराच्या अगदी 2 टोकाला राहतात. संगीतामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. ठीक आहे. त्याने रस्त्यावरून जाणारी रिक्षा थांबवली. त्याला एक सोसायटीचा पत्ता दिला. संगीताला अपघात 3 वर्षांपूर्वी झाला आहे. आता ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्या सोसायटीची मला जी काही माहिती आहे त्यावरून एक गोष्ट उघड होते. ती ज्याला अप्पर मिडल क्लास म्हणता येईल अशा वर्गातली आहे. तिच्या घरची इतर माहिती मी काढलेली नाही. तिच्याबद्दल इतरही चौकशी केलेली नाही. म्हणजे कॉलेज रेकॉर्ड कसं आहे, जवळचे कोणी मित्रमैत्रिणी आहेत का नाही, तिच्याबद्दल इतरांची मतं काय आहेत, कारण एवढं करायला वेळच नव्हता. गीता दशरथकडे नवलाने पाहत होती. एखाद्याबद्दल एवढी खोल तपशीलवार माहिती काढता येते?
याला तपशीलवार म्हणतेस? हे तर काहीच नाही. तो समाजातल्या कोणत्या वर्तुळात वावरतो, आवडी छंद काय आहेत, राजकीय सामाजिक मते काय आहेत, व्यवसाय असला तर नंबर 1 आणि नंबर 2चं प्रमाण काय आहे, काही संशयित वर्तुळात त्याचा प्रवेश आहे का? पुरे पुरे, गीता म्हणाली. गीता, मी तुला सांगितलं नाही का, तो माझा व्यवसायच होता. गीता गप्प बसली. थोडक्यात म्हणजे समाजातल्या कोणालाही खऱ्या अर्थाने खाजगी असं जीवनच नव्हतं तर. दशरथने दिलेल्या पत्त्यापाशी रिक्षा पोचेपर्यंत ती काहीच बोलली नाही. समोरच्या मोठ्या कंपाऊंडमध्ये एकासारख्या एक अशा 5 इमारती होत्या. एकाच व्यावसायिकाने डेव्हलप केलेली कॉलनी. दशरथ नंबर 2च्या इमारतीकडे निघाला होता. लिफ्टमध्ये शिरल्यावर त्याने 4 नंबरचं बटन दाबलं. लिफ्टमधून बाहेर आल्यावर उजवीकडे डावीकडे पाहून मग तो डावीकडे निघाला. नंबर 4च्या ब्लॉकसमोर तो थांबला. काही न बोलता त्याने ब्लॉककडे बोट केलं. दारावर पितळी पाटी होती. प्राध्यापक शिवराम वाईकर. आता अर्थात मागे फिरणं शक्यच नव्हतं. पुढे होऊन गीताने घंटीवर एक लहानशी ट्रिंग वाजवली. दार उघडणारे वयस्क गृहस्थ प्राध्यापक वाईकरच असले पाहिजेत. येस? त्या दोघांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत त्यांनी विचारलं. आम्ही संगीताची भेट घेण्यासाठी आलो आहोत. त्यांचा चेहरा एकदम जरासा सावध झाला. तुम्ही तिच्या ओळखीचे आहात का? नाही, दशरथ म्हणाला. तुम्ही भेटायला येणार आहात याची तिला काही कल्पना आहे का? नाही, दशरथच म्हणाला. काय बोलावं याचा वाईकरांना जरा प्रश्न पडलेला दिसला. संगीता भेटू शकणार नाही असं सरळ सरळ सांगणं म्हणजे शिष्टाचाराचा भंगच झाला असता. गीता मनाशी विचार करत होती. जर संगीताच आत्ता बाहेर आली तर सर्वच प्रश्न मिटतील. कोण आहे बाबा? आतून आवाज आला आणि त्या आवाजामागोमाग साधारण 20-21 वर्षांची तरुणी बाहेरच्या खोलीत आली. वाईकरांना काही बोलायची संधीच न देता गीता म्हणाली, संगीता? ती गीताकडे पाहत होती पण तिने नकार दिला नाही. संगीता ना? अगं, आम्ही तुलाच भेटायला आलो आहोत. मला काही समजत नाही. माझ्याकडे तुमचं काय काम असू शकणार? आम्हाला एक अर्धा तास देतेस का? तेवढा पुरे होईल प्लीज. जरा नाखुशीनेच संगीता त्याला तयार झाली. या आत या, बसा. इथे नको, दशरथ म्हणाला. तुझी स्वतःची खोली असेल ना, तिथे जाऊया. हे पहा, एक पाऊल पुढे टाकत वाईकर म्हणाले. असू द्या हो बाबा, या माझ्या खोलीत बसूया आपण. संगीताच्या मागोमाग ते दोघं आतल्या बाजूला उजवीकडच्या खोलीत गेले. गीताला वाटलं ही संगीता आता कॉलेजच्या 3ऱ्या-4थ्या वर्षात आहे. त्या वयाला साजेशीच तिची खोली असणार. पण लागलीच तिला आपली चूक उमगली. नव्या पिढीशी तिचा असा किती संबंध होता की त्या पिढीची मानसिकता तिला समजावी. खोलीत सामान मोजकंच होतं. एक कॉट, एक टेबल खुर्ची, आणखी एक खुर्ची आणि एक आरशाचं कपाट. पण खोली अत्यंत स्वच्छ नेटकी होती. संगीता कॉटवर बसली आणि तिने त्या दोघांना खुर्च्या घ्यायची खूण केली. खुर्चीत बसता बसता दशरथने गीताकडे पाहून मानेने खूण केली की बोलण्याचं काम तोच करणार आहे. खुर्चीतून जरा पुढे वाकत तो म्हणाला, संगीता, मी दशरथ, ही गीता. आचार्यांचा मठ तुला आठवतो ना? संगीताने मानेनेच होची खूण केली पण तिच्या कपाळावर आठी आली होती. संगीता, आम्ही दोघंही मठात राहतो. पण ऐक, आम्ही त्या आचार्यांच्या सांगण्यावरून इथे आलेलो नाही. किंबहुना त्यांना ते माहीतही नाही. दुसरी गोष्ट, आम्ही तुला परत मठात चल हे सांगायलाही आलेलो नाही. मग कशासाठी आला आहात? तिने नवलाने विचारलं. सांगतो, तुला एक गोष्ट माहीत असेल किंवा नसेल. मठात राहून गेलेल्या किंवा आचार्यांनी भेट घेतलेल्या प्रत्येकाची नोंद फाईलमध्ये करून ठेवलेली आहे. अर्थात त्यात तुझाही उल्लेख आहे. संगीता, एका स्त्रीची हाक आली, बहुधा तिची आई. मी आले हं, म्हणत ती खोलीबाहेर गेली. मिनिटभरातच एक खुर्ची घेऊन आली.
दारापाशीच उभ्या असलेल्या कोणाच्या तरी हातून तिने ट्रे घेतला. ट्रेमध्ये सरबताचे 3 ग्लास होते. संगीताने खुर्ची त्या दोघांच्या खुर्च्यांसमोर मांडली. ट्रे पुढे केला. सरबताचा घोट घेता घेता दशरथ म्हणाला, त्या फाईलमध्ये एवढीच नोंद आहे. प्रयोगासाठी तू त्या द्रवाच्या पेटीत उतरलीस, पण लागलीच घंटा वाजवायला लागलीस. आचार्य अगदी घाईघाईने खोलीचं दार उघडून आत आले तेव्हा तू खोलीच्या कोपऱ्यात अंग चोरून बसली होतीस. नोंद अशी आहे. घटना खरोखर तशाच घडल्या का? खरं सांगू का, ती वेळ विसरण्याचाच मी सतत प्रयत्न करत असते. पण हो, त्यांनी लिहिलं आहे ते बरोबर आहे. आणि लागलीच तू त्यांना सांगितलंस की तुला मठात राहायचं नाही, तुला ताबडतोब घरी परत जायचं आहे. हे बरोबर आहे? हो, ती तुटकपणे म्हणाली. पुढे त्यांनी लिहिलं आहे की 1-2दा त्यांनी तुला भेटायचा प्रयत्न केला, पण तू त्यांना भेटायला साफ नकार दिलास. हे खरं आहे? हो, हे खरं आहे. बस एवढ्यासाठीच आम्ही तुझी भेट घेतली आहे. तूही मान्य करशील. यापैकी एकाही घटनेमागचं कारण आचार्यांनी दिलेलं नाही. त्यांनी तुला विचारलंच नाही का? विचारूनही तू त्यांना सांगितलंच नाहीस का? तू त्यांना सांगितल्यावरही त्यांनी त्याची फाईलमध्ये नोंद केलेली नाही. रिकामा झालेला ग्लास ट्रेवर ठेवता ठेवता संगीता म्हणाली, मला काहीच सांगता येत नाही. त्या प्रयोगानंतर लागलीस तू घरी परत आलीस? हो, मला तिथे क्षणभरही राहायचं नव्हतं. दशरथची प्रतिक्रिया काय होते ते पाहण्यासाठी गीता त्याच्याकडे वळली. तिला दिसलं की डाव्या हाताने ग्लास ट्रेमध्ये ठेवता ठेवता दशरथने उजव्या हाताने मॅनिलाच्या खिशातून एक साखळी काढली आहे. म्हणजे दशरथ या संगीताला हिप्नोटाईज करणार होता. हे योग्य होतं का? परवानगी घेतल्याशिवाय एखाद्यावर असा प्रयोग करणं नीतिमत्तेला धरून होतं का? त्या व्यक्तीने परवानगी नाकारली तर? त्या व्यक्तीची किंवा इतरांची सुरक्षा धोक्यात येत असेल तर ते टाळण्यासाठी हा प्रयोग केला तर? नकारामागे केवळ अज्ञानच असेल तर? कोणत्याही प्रश्नाला तिच्यापाशी उत्तर नव्हतं. ट्रेवर ग्लास ठेवून दशरथ सरळ झाला तेव्हा त्याचा उजवा हात गळ्यापाशी होता. हातातली 7-8 इंच लांबीची साखळी हेलकावे खात होती. साखळीच्या शेवटाला असलेला चकचकता मणी दिव्याच्या प्रकाशात एखाद्या सोनेरी ठिणगीसारखा लखलखत होता. आणि दशरथ अगदी खालच्या खरजातल्या आवाजात बोलत होता, इच्छा नव्हती तर थांबली नाहीस ते बरोबरच केलंस, पण आता एवढी ताणाखाली अशी ताठ शरीराने का बसली आहेस? मागे सरक, आरामात बस, व्यवस्थित टेकून बस. शरीरात कुठेही ताण नको. आरामात बस, मागे टेकून बस. शरीरावरचा सगळा ताण जाऊ दे. आरामात बस. डोळे मिटलेस तरी चालेल. संगीता खुर्चीत मागे टेकून बसली होती. निद्रावस्थेत गेली होती. दशरथ, गीता बोलायला लागली, पण एक हात वर करून त्याने तिला पुढे बोलू दिलं नाही. गीता, काही वेळा काही गोष्टी कराव्याच लागतात. फक्त आपला हेतू अगदी शुद्ध आहे याची आपली स्वतःची खात्री असली पाहिजे. मग तो संगीताकडे वळला. संगीता, मी काय बोलतो त्याचा अर्थ समजतो का? हो, आचार्यांनी तुला पेटीत प्रवेश करायला सांगितलं आहे. ती संध्याकाळ तुला आठवते? हो. ठीक आहे. आता तू पेटीतल्या द्रवावर तरंगते आहेस. आठवतं? हो. आता आचार्यांनी पेटीचं झाकण बंद केलं आहे. आठवतं? हो. मग मी द्रवावर तरंगते आहे. आवाज नाही, प्रकाश नाही, वास नाही, काही नाही. पण लागलीच आसपासची हवा गरम व्हायला लागते. गुदमरल्यासारखं व्हायला लागतं. श्वास घेता येत नाही. आचार्यांनी दाखवलेलं बटन मी पुन्हा दाबते आहे, पण काहीच होत नाही. माझी तर छाती फुटायची वेळ आली आहे. संगीता बोलायची थांबली. काही वेळ थांबून दशरथ हलकेच म्हणाला, मग? एकदम अंगावर गारेगार वारा येतो.
छाती भरभरून पुन्हा श्वास घेत आहे. पेटीचं झाकण उघडलेलं आहे. तुला दिसलं का? सगळीकडे अंधार आहे, पण कुणीतरी झाकण उघडलं आहे. आचार्यांनी? नाही, ते खूप वेळाने आले. आत्ता कोणी उघडलं ते मला दिसलं नाही, पण मी कशी तरी त्या पेटीबाहेर येत आहे आणि पेटीपासून लांब कोपऱ्यात अंग चोरून बसलेली आहे. मग ते आचार्य येतात. पुन्हा संगीताच्या सांगण्यात एक खंड येतो. मग मी त्यांना सांगते, मला आत्ताच्या आत्ता घरी पाठवा. ठीक आहे, तू झोप संगीता. तिची मान परत मागे टेकली. गीताकडे वळून दशरथ म्हणाला, तुझ्यासारखीच तिलाही ऐनवेळी कुणाची तरी मदत झाली. पाहूया का आत्ताच? आता कसं पाहणार? तिला त्या अपघाताच्या अनुभवातून नेलं तर समजेल. दशरथ, त्यात धोका आहे बरं का. धोका? आपल्याला का धोका असावा? कारण आपण रोजच्या व्यवहाराची मर्यादा ओलांडत आहोत. पलीकडे काय आहे आपल्याला माहीत नाही. गीता, पुन्हा अशी संधी मिळायची नाही. गीताने ओळखलं. दशरथच्या मनाचा निर्धार झाला होता. ती काय करणार? संगीता, तुमची ट्रिप गेली होती तो दिवस आठवतो? हो. तुम्ही सगळ्याजणी बसपाशी जमलेल्या आहात. आता सगळ्या बसमध्ये चढता आहात. आता बस सुरू झाली आहे. तुमच्या गप्पा गाणी चालूच आहेत. बस घाटात चढते आहे, वर जात आहे. मग काय झालं? मी पहिल्याच रांगेत दारापाशी बसले आहे. चाक माझ्या खालीच आहे. बसला एक मोठा धक्का बसतो. चाक चांगलं फुटभर वर चढतं आणि मग सगळी बसच्या बस एकदम कलंडते. मला दिसतं बस कलंडून खाली दरीत पडते आहे. काय करावं काही सुचतच नाही. मागच्या चाकांचा शेवटचा आधार जातो. बस हवेतून फिरत खाली येते आणि इंजिनच्या डावीकडचा भाग एका मोठ्या दगडावर जोरात आपटतो. एक मोठा दणका बसतो. मागे आवाज येतो आणि माझ्या शेजारचं दार उघडलं जातं. मी बाहेर फेकली जाते. कशावर तरी डोकं आपटतं. मग मला काहीच आठवत नाही. पण संगीता, त्या शेवटच्या क्षणी तुला जाणवत होतं का की आपण आता या अपघातातून वाचणार नाही? मृत्यू आता अगदी जवळ आला आहे याची कल्पना आली होती? हो. एकाएकी गीताच्या दोन्ही हातांच्या बोटांना झिणझिण्या यायला लागल्या. हा अनुभव पूर्वी तिला एकदा आला होता, जेव्हा जेवणघराच्या दारापाशी काहीतरी आलं होतं. आता कदाचित धोका नसेल, पण तिला सावध राहायला हवं होतं. संगीता, तो शेवटचा दाराबाहेर फेकल्या गेल्याचा क्षण आठव. संगीताचा चेहरा भीतीने विकृत झाला होता. आता सांग, काय होत आहे? गीताच्या बोटातल्या झिणझिण्या एकदम विलक्षण वाढल्या. तिला एकाएकी अगदी स्पष्ट जाणीव झाली. त्या तिघांखेरीज खोलीत आणखी कोणीतरी आहे. तिने एकदम दशरथच्या हातावर हात ठेवला. दशरथ, थांबव हे. ती पुटपुटली. 1 सेकंद गीता, 1च सेकंद. सांग संगीता, सांग. मग तो आवाज आला. संगीताच्या खुर्चीच्या मागच्या बाजूने आला. काय विचारतोस तिला? मला विचार की. तो आवाज म्हणजे गीतासाठी एक अनोखा अनुभवच होता. अर्थात शब्द होते, शब्दांना अर्थही होता, पण शब्द ओठातून निघाल्यासारखे वाटत नव्हते. गीता आणि दशरथ दोघांच्या नजरा संगीताच्या खुर्चीमागे वर वळल्या. खोलीचा तो भाग अंधारातच होता. तिथे काहीतरी होतं, पण त्याला रंग, रूप, आकार, अंतर काहीही नव्हतं. मला विचार की. पुन्हा शब्द आले. आता शब्दांना जोर होता. त्यांच्यात एक खरखरही होती. गीताच्या बोटांच्या झिणझिण्या वाढतच चालल्या होत्या. तिची खात्री झाली, पुढच्या काही क्षणात खोलीत अनर्थ माजणार आहे. तिलाच काहीतरी करायला हवं होतं. तिलाच फक्त ते शक्य होतं. आणि झटपट. एक एक क्षण महत्त्वाचा होता. ती एकदम उभी राहिली. दोन्ही हात तिने समोर केले.
दोन्ही पंजांची 10ही बोटं त्या दिशेकडे केली. आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, ती म्हणाली. तिचाही आवाज दशरथला अगदी वेगळा वाटला, पण इथे सगळंच वेगळं घडत होतं. तो त्या प्रभावी वर्तुळाच्या बाहेरच होता. नक्की नाही तर? आवाज आणखी तीव्र, तीक्ष्ण, धारदार झाला होता. हो नक्की, आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. खोलीतून एकदम काहीतरी नाहीसं झालं. थकून गीता खुर्चीत कोसळली. गीता, दशरथ म्हणाला, आधी संगीताला शुद्धीवर आण. ती म्हणाली. आधी दिलेल्या सूचनांप्रमाणे 1, 2, 3 म्हणतात संगीता मोहनावस्थेतून बाहेर आली. बरं झालं ताबडतोब मठातून घरी परत आलीस ते. दशरथने तिच्या शेवटच्या वाक्याचा धागा पकडला. संगीता, आम्ही जातो. आमच्याशी बोललंच पाहिजे अशी काही सक्ती नव्हती तुझ्यावर. तेव्हा तुझ्याकडून जे सहकार्य मिळालं त्याबद्दल आभार. गीता आणि दशरथ खोलीबाहेर पडले, पण संगीता मागेच राहिली. साहजिकच होतं. काय झालं याचा तिला उलगडा होत नव्हता. बाहेरच्या हॉलमध्ये स्वतः वाईकर होते. गीता आणि दशरथ यांच्या निरोपाच्या शब्दांना त्यांनी केवळ मानेनेच प्रतिसाद दिला.